गेल्या 10 दिवसापूर्वी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस बघायला मिळाला आणि या पावसामुळे शेतकऱ्यांनी आपली पिकं लगेच पेरणी घ्यायला सुरुवात केली होती। पण आता ह्या पिकांना पाणी नाही। गेल्या 8 ते 9 दिवसापासून पाऊस जो होता पण आता पाऊस आपल्याला पाहायला मिळत नाही, त्यामुळे शेतकरी बळीराजा कुठेतरी अडचणीत आलेला दिसत आहे। आपल्याबरोबर काही शेतकरी आहेत, नेमकी काय अवस्था पिकांची आता झालेली आहे? नमस्कार, मी पोहळे गावातून पाटील बोलतोय। साहेब, आता गेल्या 8 दिवसापासून पाऊस झाला, 8 दिवसापूर्वी झाला, पण आता 8-9 दिवस झाले पाऊस नाही। आम्ही जे त्या पाऊस थांबल्यानंतर त्यात पेरणी केली पण त्या ओलीवर, पण आता ती पिकं उगवून आल्यात, पण आता ती अक्षरशः मेटा कुठे आल्यात, म्हणजे ती जगतील का नाही आम्हाला शंका आहे। आणि असं आम्हाला वाटायला लागलं की आता हे परत बियाणं आणून परत पेरणं आता आम्हाला शक्य नाही। आणि एवढं करूनही एवढं सरकार आम्हाला काय दिलं अशी आमची काय अपेक्षा नाही म्हणजे ते देणारच नाही। कारण आमच्या गोळीचं टिक्क जर तुम्ही 1100 रुपयाची किंमत आज तुम्ही 2200 रुपये केली आहे। 2200 50 किलो आहे। आणि त्यात बी आता तुम्हाला मगाशी मी दाखवलं असतं तर त्यात वाळूचं खडा आहेत, मी ठेवायला पाहिजे, तुम्हाला कशात ठेवलं होतं। योगायोगानं तुम्ही आता मला भेटलाय, हा प्रसंग मी दावला असता। आता तुम्हाला वाळू विस्कटायची वेळ आली आम्हाला रानात, आम्ही कसं जगायचं आता मला तुम्ही सांगा। ही शेतीची मशागत कराय मी सोसायटीचं कर्ज काढले, ही कपड्यांची परिस्थिती बघितली तर आम्हाला पोटाला अन्न नाही। मी सकाळी 6:30ला बाहेर पडलोय, फक्त जेवलोय एकदा, अजून मी घरात जाऊन माझं दुसरं जेवण मला झालेलं नाही, अजून आंघोळ नाही आहे, मी मूळचा वारकरी आहे। आणि ह्याच्यापेक्षा आता आम्ही तुम्हाला काय सांगणार आहे, तरी जरा आमच्या तुम्ही या परिस्थितीचा, ही आपला देश शेतीप्रधान आहे, या शेतीप्रधान देशातील शेतकऱ्यांची जरा तुम्ही म्हणजे अगदी खोलात जाऊन चौकशी करावी। आणि जे सरकारने आता उहापोह केला का नाही, जागा एका एकाला 4-4 लाख रुपये पगार आहे। आता सकाळ त्यांना मालकीन भागेल ते 100 रुपये आहे, अजून चहा नाही, पाणी नाही, माणसं बांगलायला तर त्यांना चहा नाश्त्याची व्यवस्था करायला लागते। काय करणार आहे आम्ही? पुन्हा एकदा हे संकट आले, गेले 4 ते 5 दिवसापासून पाऊस नाही। काय आता परिस्थिती पिकांची आहे? पिकात वरनं हिरवीगार दिसतात पण आतनं मुळं वाळत आलेली आहे। साधारण काय खर्च आलेला आहे? तुम्ही आता ही पिकं घेत असताना काय काय मशागत केली होती तुम्ही? नांगरट करून लोटर मारलं, 1000 रुपयानं पाहिली शेंगदाणा आणली, त्यात परत आणि मास्क पडलं म्हणून परत आणि शेंगदाणा त्यात पेरायची पाळी आली, पण ते पेरलेलं शेंगदाणा उगवलेलं नाही। म्हणजे काही पिकं अजूनही उगवलेली नाहीत आणि पाऊसही नाही आहे। काय नेमकी परिस्थिती आहे शेतकरी बळीराजाची? काय आता परिस्थिती आहे? बळीराजाची परिस्थिती महाअवघड आहे, जगणं मुश्किल आहे, शेतकऱ्याला अवघड झाले। इथं आता दिसतंय वरनं हिरवगार, पण आतून त्याला काय असा ताव नाही आहे पिकाला, ताकद नाही आहे, त्यात काय राहिलेली। परत दुबार पेरणी ही करावीच लागते, त्यामुळं अवघड आहे। म्हणजे दुबार पेरणीचं संकट पुन्हा येणार आहे। दुबार पेरणी आता करायसाठी तुमच्याकडे तेवढी आर्थिक कवच आहे का? तेवढं पुढे दिवस त्याचं पुरत नाहीत ना पावसाचं, मग ते काढायला याच्या वेळेला पुन्हा पाऊस लागून काय करायचं? मग एकदम लागला की त्यावेळेला पण आलेल्या शेंगा जाणार, म्हणजे शेतकऱ्याच्या पदरात काहीच नाही। 2 पिकं होत्या होय, म्हणजे नक्कीच आपण बघतोय की गेल्या 8 दिवसापूर्वी मोठा मुसळधार पाऊस कोल्हापूरमध्ये पडत होता, पण आता 8 ते 9 दिवसापासून पाऊस पूर्ण उघडझाप झालेला आहे आणि पाऊस बघायलाही आपल्याला मिळाला नाही। त्यामुळे ह्या पिकांचं अतोनात नुकसान होईल असं एक शेतकरी वर्गातून चर्चा होत आहे। सुनील काटकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। काय परिस्थिती आहे आता नेमकी? हे पावसाबद्दल पहिले झुटला पाऊस लागला म्हणून भात पेरलं त्याच्यात एखाद्या पावसानं काय वळलं झालं, त्याच्यात उगावलंच नाही। मग काय आता त्याच्यावर दुसरा पाऊस पडला, त्याच्या काय कुठंतरी उगावलं, काय तर झालं मग सगळं पाक वाटच लागली। पाऊस लागला तर ठीक, नाही तर काय चालणार नाही आम्हाला, हे कधी जास्त घडलं बी नव्हतं। आता पाऊस लागला ना तर काय आहे? पाऊस लागला तर ठीक, नाही लागलं तर काही चालणारच नाही याच्यात। आता काय करायचं याच्यात? आता पर्याय का? हे पाऊस लागला तर ठीक, नाही तर काही नाही चालत, इलाजच चालत नाही। सरकारनं काय केलं तर ठीक, नाही तर काही नाही चालत। मग हे वाळवून निघाले, भुईमुग निघाले, भात निघाल्या, ऊस निघाल्यात, सोयाबीन। असा प्रसंग कधी आला होता काय कोल्हापूर? कधीच आलेला नाही। 10-12 दिवस सुद्धा लागले, 5-6 दिवस लागले, ते बंद झालं, आता आणि बंद सबन लोकांनी लागवड टाकून बसले। सरकारनं काय मदत केली तर ठीक, नाही तर काय उपयोग होणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।